लेट बिगिन. ओके, लास्ट सेशनमध्ये आपण काय काय बघितलं होतं बेटा? पॉवरचा कन्सेप्ट झाला होता. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा जो तुमच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट घुसवलेला होता तो म्हणजे कुठला होता बेटा? प्युअर. प्युअर असेल तर व्होल्टेजची वेव्हफॉर्म काय म्हणून असते? रेफरन्स. आठवते? व्होल्टेजची वेव्हफॉर्म काय म्हणून असते? रेफरन्स. मग प्युअर रेजिस्टिव्ह असेल तर काय होतं? करंटची वेव्हफॉर्म कशी असते? इन फेज. करंटची वेव्हफॉर्म कशी असते बेटा? इन फेजमध्ये. प्युअर इंडक्टर असेल तर करंटची वेव्हफॉर्म काय होते? लॅग. आठवते? आणि कॅपॅसिटी, प्युअर कॅपॅसिटिव्ह असेल तर करंटची वेव्हफॉर्म काय होते? लीड. हा एक खूप महत्त्वाचा कन्सेप्ट सांगितलेला होता. करंटची वेव्हफॉर्म काय होते? लीड. नेक्स्ट कॉम्बोचा कन्सेप्ट आला. कुठला कन्सेप्ट आला बेटा? कॉम्बो. याच्यानंतर आपण काय बघितलं? कॉम्बोचा कन्सेप्ट. कॉम्बोच्या कन्सेप्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचं करंटची वेव्हफॉर्म काय व्हायची बेटा? रेफरन्स. करंटची वेव्हफॉर्म रेफरन्स यायची. त्याच्यामुळे पहिलं सर्किट जे आपलं आहे आर एल सर्किटमध्ये व्होल्टेजची वेव्हफॉर्म काय व्हायची तुमची? इकडं लॅग आहे तर इकडं काय होईल? लीड. ओके. त्याच्यानंतर आर सी सर्किटमध्ये व्होल्टेजची वेव्हफॉर्म काय होईल? लॅग. आणि आर एल सीमध्ये असा काही फंडा घडत नसतो. ठीक आहे. आर एल सीमध्ये वेव्हफॉर्मचा फंडा नाहीच आहे. आर एल सीमध्ये वेव्हफॉर्मचा फंडा नाही आहे बेटा. काय झालं काही नाही कळालं? हा खूप 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 जास्त महत्त्वाचा कन्सेप्ट आपण बघितला. आता ह्या कन्सेप्टवरती आधारित कुठल्या कन्सेप्टवरती? हा जो कन्सेप्ट सांगितला आता करंटची वेव्हफॉर्म रेफरन्सला दाखवायची. आर एल असेल तर व्होल्टेजची वेव्हफॉर्म काय होईल? लीड होईल. आर सी असेल तर व्होल्टेजची वेव्हफॉर्म काय होईल? लॅग होईल. याच्या कन्सेप्टवरती माझा पहिला कन्सेप्ट चालू होईल जो म्हणजे कुठला बेटा? आर एल सर्किट. पहिला कन्सेप्ट कुठला चालू होईल आता? आर एल सर्किट. पहिला कन्सेप्ट आपला चालू होईल बेटा ज्याचं नाव आहे आर एल सर्किट. ज्याचं नाव काय आहे? आर एल सर्किट. चला आता आर एल सर्किटबद्दल बघू. आर एल सर्किटबद्दल अनेक कन्सेप्ट आपल्याला बघायचे आहेत. आर एल सर्किटमध्ये अनेक कन्सेप्ट आपल्याला बघायचे आहेत. चला पहिला कन्सेप्ट बघू आता आर एल सर्किटचा. आधी तर पहिले क्वेश्चन कसा येतो ते आपण बघू. आर एल सर्किटचा क्वेश्चन कसा येतो आपण ते बघू. 2 मिनटं, हे लोड नाही झालं आहे. चला आता जसं आपण तुम्हाला प्युअर रेजिस्टिव्हबद्दल सगळ्याच्या सगळं डोक्यामध्ये घुसवलं. आठवतं बेटा? प्युअर रेजिस्टिव्हमध्ये आपण त्याची काय बघितली होती? डेफिनेशन बघायचो. त्याच्यानंतर सर्किट डायग्राम बघायचो, वेव्हफॉर्म बघायचो, फेजर डायग्राम बघायचो. आठवतं बेटा? या सगळ्या गोष्टी आपण त्याच्या इक्वेशन ऑफ इम्पिडन्स बघायचो. आठवतंय? येस और नो? तसंच आता आर एल सर्किटमध्ये आपल्याला काय काय कन्सेप्ट आहेत बघा. आता हे 9 कन्सेप्ट येतात. कशामध्ये? आर एल सर्किटमध्ये. कशामध्ये बच्चा? आर एल सर्किटमध्ये हे एवढे असे तुमचे 9 कन्सेप्ट येतात. हे 9 कन्सेप्ट जर तुमच्या डोक्यात आले याच्याशिवाय बाहेर काही जात नाही बेटा. काय बोललो काही नाही कळालं? एवढ्या 9 कन्सेप्ट शिवाय कुठलाच कन्सेप्ट बाहेर जात नाही. कन्सेप्ट कुठले कुठले? एक्सप्लेन द सिरीज आर एल सर्किट विथ द हेल्प ऑफ. सगळ्यात पहिल्यांदा काय? डेफिनेशन. मग सर्किट डायग्राम, वेव्हफॉर्म, फेजर डायग्राम, व्होल्टेज ट्रायंगल, इम्पिडन्स ट्रायंगल, पॉवर ट्रायंगल, एक्सप्रेशन फॉर इम्पिडन्स आणि अजून एक सगळ्यात शेवटी काय बेटा? ॲव्हरेज पॉवर. सगळ्यात शेवटी काय आहे? ॲव्हरेज पॉवर. एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. ओके. चला आता एक एक गोष्ट पहिली आपण स्टार्ट करू. पहिली गोष्ट आपण स्टार्ट करतोय याच्यामधली ती म्हणजे कुठली आहे? डेफिनेशन. डेफिनेशन मी नंतर घेतो. जसं मागच्या वेळेस पण आधी आपण डेफिनेशन घ्यायचं का बेटा? नाही, डेफिनेशन मी नंतर घ्यायचो. डेफिनेशनच्या आधी आपण काय बघू? त्याची सर्किट डायग्राम. डेफिनेशनच्या आधी त्याची आपण काय बघायची? सर्किट डायग्राम. सर्किट डायग्राम बघा. सर्किट डायग्राम बघताना आता इथे तर सगळ्यात पहिल्यांदा सिंगल फेज AC सप्लाय. सिंगल फेज AC सप्लाय. इथे सिंगल फेज AC सप्लाय दाखवला. त्याच्यानंतर इकडच्या साईडला आर एल सर्किट आहे, राईट? हा रेजिस्टर झाला आणि त्याच्यानंतर हा काय झाला बेटा? इंडक्टर. म्हणजे हे जे सर्किट झालं हे तुमचं कुठलं झालं बेटा? आर एल सर्किट. आणि इकडून काय येईल? करंट जाईल. इकडून काय जाईल? करंट. काय झालं काही नाही कळालं? मग
आर एल सर्किटची डेफिनेशन काय सांगता येईल? आर एल सर्किट इज a circuit which consists of resistor and inductor connected in, कसं कनेक्ट केलं बेटा? सिरीजमध्ये. connected in series along with the सिंगल फेज AC पॉवर सप्लाय. सेम डेफिनेशन झाली. मागच्या याच्यात फक्त आपण काय लिहायचो? ऑनली रेजिस्टर. मागच्या याच्यात काय लिहायचो आपण? ऑनली रेजिस्टर. आता इथे आलंय का? नाही, हे सर्किट कुठलं आहे? आर एल आहे. हे सर्किट कुठलं आहे? आर एल आहे. म्हणून याच्यामध्ये काय काय आलंय? रेजिस्टर अँड इंडक्टर. म्हणून याच्यामध्ये काय काय आलंय? रेजिस्टर अँड इंडक्टर अलॉंग विथ द सिंगल फेज AC पॉवर सप्लाय. अलॉंग विथ द काय बच्चा? सिंगल फेज AC पॉवर सप्लाय. काय झालं? काय नाही कळालं? मग डेफिनेशन काय आली? डेफिनेशन काय सांगितलं बेटा? सिरीज आर एल सर्किट इज अ सर्किट विच कन्सिस्ट ऑफ रेजिस्टर अँड इंडक्टर connected in series with each other along with the single phase AC power supply. along with the काय बच्चा? सिंगल फेज AC पॉवर सप्लाय. काय झालं? काही नाही कळालं? बरं, सर्किट डायग्राम पण झाली. आता आपल्याला थर्ड कन्सेप्ट बघायचा आहे. थर्ड कन्सेप्ट कुठला बेटा? थर्ड कन्सेप्ट असेल वेवफॉर्म. बरोबर, एकदम IMP कन्सेप्ट. आता पुन्हा सगळ्या गोष्टी तुमच्या डिपेंडेंट असतील वेवफॉर्मवरती. सगळ्या गोष्टी डिपेंडेंट कशावरती असतील? वेवफॉर्म. वेवफॉर्म कशी काढायची? कॉन्सन्ट्रेशन ठेवा. सगळ्यात IMP कन्सेप्ट आहे हा वेवफॉर्म. वेवफॉर्म काढताना सगळ्यात पहिल्यांदा रेफरन्स कुठली जाईल बेटा? बघा, रेफरन्स सांगितलंय. रेफरन्स कुठली जाईल कॉम्बोसाठी? करंटची काय असते? रेफरन्स. कमॉन, करंटची काय असते? रेफरन्स. जी रेफरन्स आहे ती कुठून जाऊ द्या मग? 0 पासूनच. ही 0 पासून वेवफॉर्म चालू झाली. ओके, फाईन. ओके सर, ही 0 पासून वेवफॉर्म स्टार्ट झाली. ही इकडे ह्याचे पीक व्हॅल्यूज आहेत. ओके, नेक्स्ट. आता इकडे काय दाखवायची आपल्याला? व्होल्टेजची. व्होल्टेजची वेवफॉर्म काय होते? लीड. आर एल आहे ना? बघा, वाटलं सर व्होल्टेजची वेवफॉर्म काय होईल बेटा? इथे लीड. आर एल सर्किट असल्यामुळे व्होल्टेजची वेवफॉर्म काय होते? लीड. आर एल सर्किट असल्यामुळे व्होल्टेजची वेवफॉर्म काय होते? लीड. जे इकडे लॅग व्हायचं ते इकडे लीड होईल. जे इकडे लीड व्हायचं ते इकडं लॅग होईल. सिम्पल. एवढाच फक्त कन्सेप्ट लक्षात घ्या. जे इकडे लॅग होतं ते इकडे लीड झालं. आता राईट. आता सर इथे जर लीड झाला तो, तर लीड झाला म्हणजे काय? आधी चालू होईल. कधी चालू होईल? आधी जर चालू झाली. पण इथे फिक्स अँगल नाही आहे. इथे अँगल फिक्स आहे का? नाही. इथे जसं मागच्या याच्यामध्ये अँगल लीड किंवा लॅग कितीने व्हायचं बेटा? 90 डिग्रीनी. कंपल्सरी लीड किंवा लॅग कितीने व्हायचा? 90 डिग्रीनी. इथं 90 अंशांनी लीड किंवा लॅग होणार नाही. मग काहीतरी 90 पेक्षा कमी असेल त्याला आपण फाय अँगल देतो. त्याला काय देतो आपण? फाय. मग आता वेवफॉर्म पुढची जी आहे ती मी वेगळ्या पिनाने काढतो. सपोज मी इथून घेणार. ठीक आहे, हा अँगल काय झाला आपला? फाय. फायनी ती वेवफॉर्म लीड होणार आहे. ओके, बरं. फायनी जर ती वेवफॉर्म लीड होणार आहे तर आता इथून आधी चालू झाली एवढं डिस्टन्स. येस, मग आता ही एवढं डिस्टन्स आहे तर इथे साधारणपणे इथे संपायला पाहिजे. मग इकडून इकडे साधारणपणे ही वेवफॉर्म इथे संपेल. पुढची वेवफॉर्म इकडे अशी काही तर संपायला पाहिजे. आता जर ही वेवफॉर्म अशी स्टार्ट झाली आहे, ओके, काय झाली काही नाही कळालं. तुमच्याकडे ॲक्युरसी असेल इथे 1 सेंटीमीटर, हे जर 3 सेंटीमीटर घेतलं तर इकडे काहीतरी हे 0.3 किंवा 0.4 मिलीमीटर घ्याल आणि तेवढेच इकडून पण डिस्टन्स कमी कराल. कळतंय का? कारण की आधी चालू झाली ती वेवफॉर्म. येस नो? बरं. आणि व्हर्टिकली जर 2 लाईनी गेलो तर खाली पण किती लाईनी जायचं बेटा? 2च लाईनी. म्हणजे मग ॲक्युरसी मेंटेन केली जाते. बरं, आता इथे आपल्याला इक्वेशन्स लिहायचे दोघांचे. पहिल्यांदा याची इक्वेशन सांगा. ही तर रेफरन्स आहे म्हणून स्मॉल आय इज इक्वल टू किती आला? IM साइन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये ओमेगा टी. आणि याच्यासाठी इक्वेशन काय येणार बेटा? बोला. V इज इक्वल टू, बोला, स्मॉल v इज इक्वल टू किती येणार? VM साइन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये ओमेगा टी प्लस फाय. लीड झाली ना? बरं. आता कधी कधी तुम्हाला याच्यामध्ये इथून पण वेवफॉर्म असेल अशी, म्हणजे एवढी वेवफॉर्म नसेल, इथून दाखवलेली असेल. दिसते बेटा झाकलेलं? अशी वेवफॉर्म दाखवलेली असेल टेक्स्टबुकमध्ये. पण ती चालू इकडून झाली असं लक्षात घ्यायचं. ती चालू इथून झाली असं लक्षात घ्यायचं. काय बोललो काही नाही कळालं बेटा? ओके, हा पण कन्सेप्ट झाला. सगळ्यात मेन वेवफॉर्म कळाली ना बेटा? आता काही त्याच्यामध्ये दम राहत नाही. कसं काय? वेवफॉर्मच्या नंतर बघू पुढचा कन्सेप्ट कुठला आहे. वेवफॉर्मच्या नंतर काय म्हणतोय? काय काढायची आहे वेवफॉर्मच्या नंतर? फेजर डायग्राम. चलो, वेवफॉर्मच्या नंतर आपल्याला काय काढायची आहे?
पुढचा कन्सेप्ट चौथा कन्सेप्ट कुठला आहे बेटा? फेजर डायग्राम. चौथा कन्सेप्ट आहे त्याचा फेजर डायग्राम. आता फेजर डायग्राम मध्ये काढताना महत्वाच्या काळज्या लक्षात घ्या. पीओ मध्ये असताना रेफरन्स काय होता बेटा? व्होल्टेज. तर आपण आडवं काय काढायचो? व्होल्टेज. इथं रेफरन्स काय? व्हेरी गुड. इथं रेफरन्स काय? व्हेरी गुड. बोला, इथं रेफरन्स काय? करंट. तर करंटची वेव्हफॉर्म, करंट कसा येईल? आडवा. म्हणजे इथे करंटची लाईन ही आडवी झाली. ही कुठली आली बेटा? करंटची लाईन. ही कुठली आली? करंटची लाईन. आता काय घडतं मुलांनो? थोडंसं डीप नॉलेज देतो, कॉन्सन्ट्रेशन ठेवा. आता इथे ना फेजर डायग्राममध्ये आपल्याला व्होल्टेजेस दाखवायचे आहेत. काय दाखवायचे? व्होल्टेजेस. करंट फेजर डायग्राममध्ये काय काय दाखवतो? करंट दाखवतो आणि व्होल्टेजेस दाखवतो. येस और नो? पण आता मागच्या याच्यामध्ये प्युअर रेजिस्टिव्ह, प्युअर इंडक्टिव्ह किंवा प्युअर कॅपॅसिटरमध्ये एकच व्होल्टेज होतं. काय एकच व्होल्टेज होतं? तिथे ना असं डिव्हिजन नाही व्हायचं. म्हणजे तिथे काय व्हायचं बेटा? इथे एकच व्होल्टेज काय होतं? एकच डिव्हाइस होता. डिव्हाइस किती होता? एकच. पण इथे डिव्हाइस किती आलेत? दोन. जर दोन डिव्हाइस आले ना मुलांनो, जर दोन डिव्हाइस आले ना, तर इनडायरेक्टली तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे इथे पण दोन व्होल्टेजेस येणार आहे. हा पहिला व्होल्टेज आणि हा कुठला आला बेटा? दुसरा व्होल्टेज. म्हणजे व्ही आर नावाचा एक व्होल्टेज येईल आणि अजून एक कुठले बेटा? व्ही एल नावाचा. तसं मागच्या याच्यात झालं असतं का? नाही. का नसतं झालं? एकच व्होल्टेज आलं असतं. आणि हेच व्होल्टेज पॅरललमध्ये व्होल्टेज कसं असतं? इमॅजिन करा, हे नाही काढले तर व्होल्टेज किती आलं असतं? एकच. मग व्ही आणि व्ही आर कसा आला असता? सेम. एकच व्होल्टेज आहे ना. पण आता इथे व्ही दोन भागात डिवाइड झालाय. पहा कुठला? व्ही आर आणि व्ही एल. का? सिरीजमध्ये व्होल्टेज काय होतं? चेंज होतं. पॅरललमध्ये व्होल्टेज कसं राहतं? सेम. म्हणून इथे दोन व्होल्टेजेस आले. कुठले? व्ही आर आणि व्ही एल. इथे दोन व्होल्टेजेस कुठले आले? व्ही आर आणि व्ही एल. मग आता मला व्होल्टेजेस दाखवायचे. व्होल्टेजेस तीन येतील आता. कुठले? व्ही आर पण व्होल्टेज येणार, व्ही एल पण येणार आणि व्ही पण येणार. टोटल व्होल्टेज. व्ही म्हणजे काय झाला? टोटल व्होल्टेज, विच इज नथिंग बट व्ही आर प्लस व्ही एल. मग आता तीन व्होल्टेजेस दाखवायचे सर. तीन व्होल्टेजेस कसे दाखवायचे? कॉन्सन्ट्रेशन ठेवा. फेजर डायग्राम वरती आता आपल्याला तीन व्होल्टेजेस. करंट झाला एक, रेफरन्सचा होता म्हणून एकच करंट आला. पण व्होल्टेजेस किती आहेत बेटा? तीन व्होल्टेजेस आहेत. कमॉन, व्होल्टेजेस किती आहेत? तीन. आपल्याला तीन व्होल्टेजेस दाखवायचे आहेत मुलांना आता. मग तीन व्होल्टेजेस कसे दाखवायचे सर? कॉन्सन्ट्रेशन ठेवा. तीन व्होल्टेजेस दाखवताना पहिले तर व्होल्टेज कुठला आहे? व्ही आर. व्ही आर जो आहे ना, तो नेहमी आडवाच येतो. म्हणजे आता जे वाक्य बोले अतिशय महत्वाचं, रेजिस्टरशी निगडित काहीही आलं, कमॉन, रेजिस्टरशी निगडित काहीही आलं तर ते आडवत जाईल. काय बोललो? काही नाही. कळालं? मग ते व्होल्टेज येऊ, काही येऊ. मग रेजिस्टर आहे ना हा, म्हणजे व्ही आर म्हणजे काय? व्होल्टेज अक्रॉस द रेजिस्टर. कमॉन, व्ही आर म्हणजे काय? व्होल्टेज अक्रॉस द रेजिस्टर. म्हणून तो व्ही आर इकडच्या बाजूला आडवा गेला. राईट. आता व्ही एल कुठे जाईल? वरती का खालती? अंदाजे इकडे बघा, वेव्हफॉर्म कडे बघा. ही व्होल्टेजची वेव्हफॉर्म काय होते? लीड होते. म्हणजे व्होल्टेज सगळं काय होणार? लीड होणार आहे. हे लीड कोणामुळे झालं? इंडक्टरमुळे ते लीड झालं बेटा. रेजिस्टरमुळे लीड झालं का? रेजिस्टरमुळे लीड नाही झालं, म्हणून रेजिस्टर आडवाच गेला. पण जी वेव्हफॉर्म माझी लीड झाली, ती लीड कोणामुळे झाली? इंडक्टरमुळे झाली. ती वेव्हफॉर्म लीड कोणामुळे झाली? इंडक्टरमुळे झाली. म्हणून मग इथे दाखवताना व्हीएल तुम्हाला कुठे दाखवावं लागेल? वरच्या बाजूला. व्हीएल तुम्हाला कुठे दाखवावं लागेल बेटा? वरच्या बाजूला. व्हीएल. गॉट इट? हा काय झाला? व्हीएल. हा काय झाला? व्हीएल. व्हीएल वरच्या बाजूला का दाखवला? कळाला का? व्ही काय झालंय? लीड मध्ये झालं. हा आडवा कुठला आला? व्ही आर. आडवा म्हणजे काय? डीप मध्ये बोलायला गेलं तर इथे व्होल्टेजची जी काय लीड होता ना, हा लीड कोणामुळे झाला? इंडक्टरमुळे. रेजिस्टरमुळे लीड झाला का? नाही. रेजिस्टरमुळे लीड नाही झाला, म्हणून व्ही आर आडवाच गेला. इंडक्टरमुळे लीड झाला, म्हणून व्हीएल कुठे गेला? वरच्या बाजूला. आणि आता आपल्याला टोटल व्होल्टेज काढायचंय. टोटल व्होल्टेज कसं येईल? हे दोघं व्होल्टेजेस एकमेकांना जोडायचे. दोघांचे डिस्टन्सेस एक ठेवायला बेटा. ओके, दोघांचे डिस्टन्सेस एक ठेवले इथून ते इथपर्यंत. हा काय झाला तुझा? टोटल व्होल्टेज. हा काय झाला तुझा? टोटल व्होल्टेज. ही काय झाली त्याची? फेजर डायग्राम. ही काय झाली त्याची? फेजर डायग्राम. फेजर डायग्राम कळाली? कोणाची फेजर डायग्राम झाली? ही आर एल सर्किटची. कमॉन, फेजर डायग्राम कोणाची झाली? आर एल सर्किटची. कमॉन, फेजर डायग्राम कोणाची झाली? ही आर एल सर्किटची. काही अडचण? नेक्स्ट, आता पुढे आर एल सर्किटची फेजर डायग्राम झाली सर. पुढचा मुद्दा, फेजर डायग्रामच्या नंतर काय दाखवायचं आपल्याला? अजून व्होल्टेज ट्रायंगल. आता काय दाखवायचं आहे? व्होल्टेज ट्रायंगल.
चला व्होल्टेज ट्रायंगल कसा आहे कॉन्सन्ट्रेशन द्या. आता कन्सेप्ट आहे व्होल्टेज ट्रायंगल. व्होल्टेज ट्रायंगल. आता व्होल्टेज ट्रायंगलचा बेस सगळ्या याच्यातच आहे. कसं काय? व्होल्टेज ट्रायंगलमध्ये सगळे मी काय दाखवेल? व्होल्टेजेस दाखवेल. कमॉन, व्होल्टेज ट्रायंगलमध्ये सगळे काय दाखवेल? व्होल्टेजेस. मग सगळे जर मला व्होल्टेजेस दाखवायचे आहेत तर इकडच्या साईडला एक व्होल्टेज जाईल, त्याचं नाव काय येईल? व्ही आर. बरोबर. त्याच्यानंतर आता जो इथे याला हेड म्हणतो याला टेल म्हणतात. कमॉन, याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? टेल. मग पहिल्याच्या हेडला दुसऱ्याचा टेल आला पाहिजे, म्हणजे हे सिक्वेन्समध्ये दिसतात. हे कसे दिसतात? सिक्वेन्समध्ये असणं खूप महत्त्वाचं. म्हणजे कसंही ॲरो देऊन चालणार आहे का? नाही. पहिल्याच्या हेडला दुसऱ्याचा टेल, पहिल्याच्या हेडला दुसऱ्याचा टेल. इथे काय आलं? व्ही एल. इथं काय आलं? व्ही एल. आणि हा पहिल्याच्या टेलपासून दुसऱ्याच्या हेडपर्यंत काय झालं? टोटल व्ही. म्हणजे हे सिक्वेन्समध्ये, हे कसं आलं? सिक्वेन्समध्ये. हे कसं आलं? व्ही आर आणि व्ही एल सिक्वेन्समध्ये, व्ही आर आणि व्ही एल सिक्वेन्समध्ये, व्ही आर आणि व्ही एल सिक्वेन्समध्ये. आणि टोटल व्ही कसा आला तुझा? टोटल. टोटल व्ही कसा येतो? पहिल्याच्या टेलपासून दुसऱ्याच्या हेड. म्हणजे काय? हा पहिल्याचा स्टार्टिंग पॉईंट आहे. बरोबर. आणि हा दुसऱ्याचा काय? एंडिंग पॉईंट आहे. म्हणून हा फर्स्ट टू एंड. फर्स्ट टू एंड कसा गेला? कळाला का? आणि जोडताना काय? पहिल्याच्या हेडला दुसऱ्याचा टेल, पहिल्याच्या हेडला दुसऱ्याचा टेल. काय झालं? काही नाही. कळालं? पहिल्याच्या हेडला दुसऱ्याचा टेल आला. इथे अँगल वाटलास तर फाय दाखवून द्या, मला वांधा नाही. इथे अँगल किती आला बेटा? फाय. इथे पण अँगल किती येतो? फाय. हा कडला ट्रँगल झाला. हा कुठला ट्रँगल झाला? व्होल्टेज ट्रँगल. हे 2-2 मार्कासाठी डायग्राम्स येतात बेटा. ह्या 7 पैकी सगळे 7ने विचारले जातात. याच्यापैकी आम्ही कुठलेही 2-4 विचारतो, याच्यामधून कुठलेही 2-4. म्हणजे अनेक क्वेश्चन्स इथे आपल्याला शिकायला भेटत आहेत. याचे सगळे विचारले जातात असं नाही, याच्यापैकी काही विचारलं जातं, पण तेच तेवढं फक्त तुम्हाला काढावं लागतं. व्होल्टेज ट्रायंगल विचारलं तर कसा काढायचा? कळालं बेटा? व्होल्टेज ट्रायंगल विचारलं तर कसा काढायचा? कळालंय? काही अडचण? हा झाला व्होल्टेज ट्रायंगल. व्होल्टेज ट्रायंगलच्या नंतर 6व्या कन्सेप्टमध्ये काय विचारतोय? व्होल्टेज ट्रायंगलच्या नंतर काय विचारतोय? इम्पिडन्स ट्रायंगल. चला आता इम्पिडन्स ट्रायंगल. इम्पिडन्स ट्रायंगल. इम्पिडन्स ट्रायंगल. इम्पिडन्स ट्रायंगल मी थोड्या वेळाने काढतो, इम्पिडन्स ट्रायंगल. ओके. का? कळेल पुढे. आधी इम्पिडन्सची इक्वेशन लिहून घेऊ आणि मग आपण इम्पिडन्स ट्रायंगल काढू. आधी आपण काय लिहून घेणार बेटा? इम्पिडन्सची इक्वेशन आधी काढून घेऊ, नंतर इम्पिडन्स ट्रायंगल बघू. ओके. म्हणजे तो सोपा जाईल कळायला. इम्पिडन्स ट्रायंगल. आता पॉवर ट्रायंगल आधी काढून घेऊ. चला 7वा कन्सेप्ट आहे पॉवर ट्रायंगल. पॉवर ट्रायंगल. पॉवर ट्रायंगल. आता पॉवर ट्रायंगल कसे काढायचे? पॉवर किती होते? 3. कुठले? एस म्हणजे ॲपरंट पॉवर, पी म्हणजे ॲक्टिव्ह पॉवर आणि क्यू म्हणजे कुठली आली? रिॲक्टिव्ह पॉवर. आता इथे लिडिंगचा कन्सेप्ट आहे की नाही? लिडिंगचा कन्सेप्ट असल्यामुळे आडव्याला इथे जाते पी. पी इज इक्वल टू फॉर्म्युला किती येतो? व्ही आय कॉस ऑफ फाय. हुब्याला जातो क्यू. क्यू इज इक्वल टू व्ही आय साइन ऑफ फाय. आणि इथे पुन्हा पहिल्याच्या टेलपासून पुढच्याच्या हेडपर्यंत काय जातो? इथे एस. एस इज इक्वल टू व्ही इंटू द आय. एस इज इक्वल टू किती आला? व्ही इंटू द आय. ओके सर. नेक्स्ट आता आपल्याला पुढे काय बघायचं आहे? एक्सप्रेशन फॉर इम्पिडन्स. एक्सप्रेशन फॉर कोणासाठी? इम्पिडन्स. एक्सप्रेशन फॉर इम्पिडन्स. इम्पिडन्स म्हणजेच असतो झेड. चला आपल्याला माहिती आहे झेड इज इक्वल टू फॉर्म्युला किती होता? आर प्लस जे एक्सएल मायनस एक्ससी. आता इथे बघा काय काय प्रेझेंट आहे? झेड इज इक्वल टू रजिस्टर प्रेझेंट आहे. हो रजिस्टर होता, सर्किटमध्ये रजिस्टर आहे ना? येस. त्याच्यानंतर प्लस जी तसाच. इथे काय अजून? एक्सएल. बरोबर. मायनस एक्ससीची किंमत किती आहे? का? कॅपॅसिटर नाहीच आहे सर. म्हणजे किती आली एक्ससीची किंमत? 0. कॅपॅसिटर आहे का? नाही. म्हणून एक्ससीची किंमत किती आली? 0. मग झेड इज इक्वल टू किती आला? आर प्लस जे एक्सएल. आर प्लस जी एक्सएल. ही कुठली इक्वेशन झाली? इम्पिडन्सची. ही कुठली इक्वेशन झाली? इम्पिडन्स. या आता इकडे इम्पिडन्स ट्रायंगल काढू. आता काय काढायचं? इम्पिडन्स ट्रायंगल. इकडे बघा झेड आर आणि एक्सएल प्रेझेंट आहे. काय काय प्रेझेंट आहे? झेड आर आणि एक्सएल. एक वाक्य बोललो होतो, रजिस्टरशी काही निगडीत असेल तर कसं येतं? आडवं. मग घ्या इकडे रजिस्टर आडवा आला इकडे. हा घ्या रजिस्टर. ठीक आहे. इंडक्टरशी काही निगडीत असेल तर कुठे जाईल? वरच्या साईडला. हा काय झाला? एक्सएल.
हा काय झाला एक्सेल. ओके, आणि हा इथून ते इथपर्यंत हा तुमचा काय झाला झेड. हा कुठला ट्रायंगल झाला बेटा तुमचा इम्पिडन्स ट्रायंगल. नंतर काय काढला कळाला, आता सोप्पा गेला ना. म्हणजे इम्पिडन्स ट्रायंगलमध्ये काय काय आलं, आर एक्सेल आणि झेड. आर एक्सेल आणि झेड, पण आर कुठे येईल आडवा, एक्सेल कुठे गेला वरतीच, आणि झेड कुठे आला टोटलवाला, ती म्हणजे हायपोटेनस आली. येस नो काही अडचण. ओके, हा पण कन्सेप्ट झाला. आता काय बाकी आहे शेवटचं, काय विचारतोय आपल्याला ॲव्हरेज पॉवर. ओके, आता सगळ्यात शेवटचं विचारतोय ॲव्हरेज पॉवर. नववा कन्सेप्ट आहे ॲव्हरेज पॉवर. ॲव्हरेज पॉवर. ओके, यालाच आपण लिहितो PEVG. ॲव्हरेज पॉवर तुम्हाला सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे मागच्या वेळेसचाच. ॲव्हरेज पॉवरचा फॉर्म्युला किती येईल बेटा, VI cos of phi. फॉर्म्युला किती येईल VI cos of phi. इथं लिहिताना फक्त VRMS इंटू द IRMS इंटू द किती येईल बेटा इथे cos of phi. काय झालं काही नाही कळालं. इथे माझे सगळे कन्सेप्ट संपले. 9च्या 9 कन्सेप्ट झाले. या 9मधून कुठलेही 2-4 कन्सेप्ट विचारले जातात. या 9मधून कुठलेही 2-4 कन्सेप्ट विचारले जातात. काय झालं काही नाही कळालं बेटा. कुठला कन्सेप्ट झाला हा तुमचा RL कन्सेप्ट. कुठला कन्सेप्ट झाला बेटा RL. एकदम IMP बोललो. इथे जे ॲबसेंट होते त्यांनी प्लीज हा कन्सेप्ट डोक्यात ठेवून घ्यायचा आहे. आपण प्युअरमध्ये काय केलं होतं आणि कॉम्बोमध्ये काय होतं एवढं जर लक्षात ठेवलं डायरेक्टली तरी पण तुमचं काम भागतंय. काय होतंय प्युअरमध्ये करंट नाही व्होल्टेज रेफरन्सला होता. इकडे करंट काय व्हायचा इन फेजमध्ये, इकडे लॅग, इकडं लीड. पण याच्यामध्ये उलटं होईल RLमध्ये. का आपण व्होल्टेज काय पकडतो करंट काय पकडतो रेफरन्सला. करंट जर रेफरन्सला पकडलं तर व्होल्टेज लीडमध्ये जाईल RLसाठी, आणि RCसाठी व्होल्टेज काय जाईल लॅगमध्ये जाईल. एवढाच फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवा. तेवढा कन्सेप्ट जरी लक्षात ठेवला तरी सगळ्याच्या सगळे कन्सेप्ट ऑटोमॅटिक लक्षात येतात. काय काय झालं काय काय नाही कळालं बेटा. हे सगळंच्या सगळं आपलं कुठला कन्सेप्ट झाला. हा पहिल्यांदा काय बघितलं आपण फेजर डायग्राम, नंतर काय बघितलं आपण व्होल्टेज ट्रायंगल, नंतर काय बघितलं इम्पिडन्स ट्रायंगल, पुढे पॉवर ट्रायंगल, पुढे एक्सप्रेशन फॉर इम्पिडन्स. पहिले बघताना आपण एक्सप्रेशन फॉर इम्पिडन्स बघितलं, मग इम्पिडन्सचा ट्रायंगल काढला, सोपं गेलं त्याच्यामुळे. आणि नंतर सगळ्यात शेवटी काय काढली आपण त्याची ॲव्हरेज पॉवर. सगळ्यात शेवटी आपण त्याची काय काढून घेतली बेटा ॲव्हरेज पॉवर. काय झालं काही नाही कळालं बेटा. काही अडचण सॉरी व्होल्टेजेस 3 कसं काय आले भैया. सर्किट डायग्राम बघ. सर्किट डायग्राममध्ये पहिले तर एक VR येणार का, सिरीजमध्ये व्होल्टेज चेंज होतं की नाही बेटा. सिरीजमध्ये व्होल्टेज काय होतं चेंज. मग याच्या अक्रॉस एक व्होल्टेज येणार त्याचं काय नाव आलं VR. याच्या अक्रॉस एक व्होल्टेज येणार त्याचं काय नाव आलं VL. म्हणजे VR म्हणजे काय व्होल्टेज अक्रॉस रजिस्टर, VL म्हणजे काय व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर, आणि एक टोटल व्होल्टेज पूर्ण सर्किटला म्हणून एक टोटल व्होल्टेज असतं ना इथे. येस ऑर नो. V इज इक्वल टू जो की किती असेल V इज इक्वल टू किती असेल बेटा VR प्लस VL. हे आपल्या माहितीसाठी पाहिजे. काय झालं काही नाही कळालं. म्हणजे किती व्होल्टेज झाले बेटा किती व्होल्टेज झाले 3, म्हणून इकडे 3 व्होल्टेज झाले. काय झालं काही नाही कळालं. म्हणून इथे किती व्होल्टेज झाले 3, VR VL आणि इकडे V. काही अडचण. VR आडवाच रजिस्टरशी काही निगडीत आलं कुठं जातं आडवच. इंडक्टरसोबत काही निगडीत आलं कुठं जाईल वरती राईट. आता कॅपॅसिटरमध्ये खालती येईल उलटं होईल. RC थोड्या दिवसांनी होईल 1-2 दिवसांनी. आता याचे आपले काय चालू होतील सम्स पण चालू होताना थोडासा थेरॉटिकल पाडा बाकी आहे तो थेरॉटिकल. चलू बेटा तुझा कन्सेप्ट झाला क्लिअर. एकदा बघून घेऊ आपण नोट्समध्ये काय काय दिलंय काय काय नाही. ओके एकदा नोट्समध्ये बघू आपण काय दिलंय. डेफिनेशन चला. डेफिनेशन काय घेतले बेटा डेफिनेशन. द सिरीज RL सर्किट इज अ सर्किट विच कन्सिस्ट ऑफ रजिस्टर अँड इंडक्टर which consist of काय बेटा रजिस्टर अँड इंडक्टर कनेक्टेड इन सिरीज अलॉंग विथ द कोणासोबत बेटा सिंगल फेज AC पॉवर सप्लाय. अलॉंग विथ द काय सिंगल फेज AC पॉवर सप्लाय. ही त्याची काय झाली सर्किट डायग्राम. ही त्याची काय झाली बेटा सर्किट डायग्राम. ओके इथे पण दिसतोय बेटा पा VR आणि VL. काही अडचण बच्चा. नेक्स्ट पुढे वेवफॉर्म बघा महत्वाची. वेवफॉर्ममध्ये करंटची वेवफॉर्म कशी आहे
बोला, करंटची वेव्हफॉर्म कशी आहे? रेफरन्स. दिसते बेटा, करंटची वेव्हफॉर्म रेफरन्स म्हणून आली आणि व्होल्टेजची वेव्हफॉर्म काय झाली? लीड. आधी कितीच्या अँगलनी? फायच्या. इथे फाय दाखवला आणि मग ॲक्युरसीमध्ये एक्झॅक्ट काढली. तुम्ही प्लीज हे बघून काढाल व्यवस्थित डायग्राम्स, घाई गडबड करत बसायची नाही आहे. इक्वेशन्स पण स्मॉल आय इज इक्वल टू किती आलं? आय एम साईन ऑफ ओमेगा टी. याला किती आलं? स्मॉल व्ही इज इक्वल टू व्ही एम साईन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. व्ही इज इक्वल टू व्ही एम साईन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. नेक्स्ट, आता चौथा कन्सेप्ट, फेजर डायग्राम आणि अजून एक कुठलं बेटा? व्होल्टेज ट्रायंगल. फेजर डायग्राम आणि व्होल्टेज ट्रायंगल दोन दोन कन्सेप्ट घेतो. फेजर डायग्राम दिसते, आडवं काय आलं? आय. आय आडवा काय गेला? रेफरन्स आहे. इकडे काय आलं आडव्याला? पुन्हा व्ही एल, व्ही आर. इकडे काय गेलं? व्ही एल. दोघांचा सेंटर काढून काय आला? व्ही. इथे अँगल आपण काय दाखवू शकतो? फाय. इथे अँगल काय दाखवू शकतो आपण? फाय. वो भी चलेगा. ओके, इथला अँगल कुठला आला तुमचा? फाय. नेक्स्ट, व्होल्टेज ट्रायंगल. व्ही आर आडवा, व्ही एल वरती टोटल व्ही. व्ही आर आडवा, व्ही एल वरती टोटल काय आला? व्ही. नेक्स्ट, व्होल्टेज ट्रायंगल पण झालं. पुढे आता काय दाखवायचं आपल्याला? बोला, व्होल्टेज ट्रायंगलच्या नंतर काय होतं? इम्पिडन्स ट्रायंगल आणि पॉवर ट्रायंगल. चला, इम्पिडन्स ट्रायंगल, पॉवर ट्रायंगल आणि एक्सप्रेशन ऑफ पॉवर. इम्पिडन्स ट्रायंगलमध्ये कुठले कुठले? झेड, आर आणि एक्सेल. बरोबर का? तीन कन्सेप्ट येतील. कुठले कुठले बेटा? झेड, आर आणि एक्सेल. कमॉन, कुठले कुठले कन्सेप्ट येतील? झेड, आर आणि एक्सेल. दिसते, रजिस्टर नेहमी आडवा, एक्सेल वरती हे टोटल इम्पिडन्स. त्याच्यानंतर पॉवर. पॉवरचा इथे व्ही आय कॉस ऑफ फाय. इकडे काय गेली? क्यू इज इक्वल टू व्ही आय साईन ऑफ फाय आणि एस इज इक्वल टू किती आलं? व्ही आय. झालं बेटा हे. नेक्स्ट, पुढे पुढच्या कन्सेप्टमध्ये दोनच कन्सेप्ट आहेत, एक्सप्रेशन फॉर इम्पिडन्स आणि एक्सप्रेशन ऑफ पॉवर. चला, काय एक्सप्रेशन फॉर इम्पिडन्स? झेड इज इक्वल टू आर प्लस जे एक्स असतो. मग झेड इज इक्वल टू आर प्लस जे एक्स आला. एक्स इज इक्वल टू किती आहे? एक्सेल मायनस एक्सी. एक्सीची तर किंमत काहीच नाही आहे म्हणून झेड इज इक्वल टू किती आला? आर प्लस जे एक्सेल. आर प्लस किती आलं बेटा? जे एक्सेल. ॲव्हरेज पॉवर किती येते? व्ही आर एम एस आय आर एम एस इंटू द कॉस ऑफ फाय. व्ही आर एम एस आय आर एम एस इंटू द किती आलं बेटा? कॉस ऑफ फाय. काय झालं? काही नाही कळालं. नेक्स्ट, पुढचा कन्सेप्ट. पुढच्या कन्सेप्टमध्ये काय बघू आपण? इकडे आता क्वालिटी फॅक्टर. हा क्वालिटी फॅक्टरचा जो कन्सेप्ट आहे बेटा, हा सगळ्यांमध्ये येणार आहे. सगळे म्हणजे कुठले कुठले? आपण आर एल बघतोय, पुढे जाऊन काय बघायचं आपल्याला? आर सी. आणि त्याच्या जाऊन पुढे काय बघायचं आहे? आर एल सी. सगळ्या कन्सेप्टमध्ये आपल्या तुला क्वालिटी फॅक्टर आहे म्हणजे आहेच. सगळ्यांमध्ये डेफिनेशन हीच आहे, फक्त याचे फॉर्म्युले बदललेत. कमॉन, काय बोललो? सगळ्यांमध्ये डेफिनेशन हीच आहे, फक्त चेंज काय होतोय? फॉर्म्युला. चला, क्वालिटी फॅक्टर काय सांगतात? इट इज डिफाइंड एज एनर्जी स्टोर्ड पर सायकल टू द एनर्जी लॉस पर सायकल. काय सांगता येईल क्वालिटी फॅक्टर? इट इज डिफाइंड एज एनर्जी स्टोर्ड पर सायकल टू द एनर्जी लॉस पर सायकल. कुठला कन्सेप्ट आहे बेटा हा? क्वालिटी फॅक्टर. क्वालिटी फॅक्टरचा कन्सेप्ट काय बोललो? इट इज एनर्जी स्टोर्ड पर सायकल टू द एनर्जी लॉस पर सायकल. आणि यदि मल्टिप्लाय काय दाखवून द्यायचं? 2 पायला. 2 पाय इंटू. पण हे 2 पाय फॉर्म्युल्यामध्ये लिहित नाही आपण. सॉरी, डेफिनेशनमध्ये लिहित नाही, फॉर्म्युल्यामध्ये लिहितो. डेफिनेशनमध्ये लिहित नाही, कुठे लिहितो? फक्त फॉर्म्युल्यामध्ये. डेफिनेशनमध्ये पहा, क्वालिटी फॅक्टर इज डिफाइंड ॲज द रेशिओ ऑफ. रेशिओ हा अपॉन आहे कशाचा आहे? एनर्जी स्टोर्ड पर सायकल टू द एनर्जी लॉस्ट पर सायकल. बरं, मग क्यू इज इक्वल टू फॉर्म्युला किती आला? एक्सेल अपॉन आर. क्यू इज इक्वल टू फॉर्म्युला किती आला? एक्सेल. एक्सेलचं किंमत किती असते? ओमेगा एल अपॉन आर. पण ओमेगाची पुन्हा किंमत 2 पाय एफ एल अपॉन खाली किती आलं? आर. ही कोणाची किंमत आली? क्वालिटी फॅक्टरची. ही कोणाची किंमत आली बच्चा? क्वालिटी फॅक्टर. काय झालं? काही नाही कळालं. ही कोणाची किंमत झाली? तुमची क्वालिटी फॅक्टर. समजे ना समजे? काय झालं? कन्सेप्ट कळालं बेटा? ओके. नेक्स्ट, आता आपल्या याच्यावरती काय चालू होतील? सम्स. याच्यावरती आपले काय चालू होतील बेटा? सम्स. ठीक आहे. टेक्स्टबुकमध्ये खूप सम्स कमी घेतलेले आहेत, तर आम्ही अक्षरशः मागच्या आय स्कीमच्या याच्यातून हे सम्स व्यवस्थित कॉपी करून जास्तीत जास्त गणितं सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. आणि येतात चाले हे गणितं. टेक्स्टबुकमध्ये खूप कमी आहेत आणि जास्तीत जास्त गणितं येत नाही असं नाही, येतात ते चाले. काय झालं? काही नाही कळालं. ओके, चलो.
कुठे एक्सेल मला आहे ना ओमेगा एल ओमेगाचा फॉर्म्युला 2πf नाही तो खाली नाही इथे फक्त एवढ्यासाठीच आहे हा 2π याचे मला सांग एनर्जी स्टोअर्ड पर सायकल एनर्जी त्याचा फॉर्म्युला हा आहे का नाही आहे हा डायरेक्ट वेगळा फॉर्म्युला आहे हा डायरेक्टली काय बेटा वेगळा 2π इथे काही संबंध नाही ओके याचा इथे 2π काही संबंध नाही बेटा कळालं ओके नेक्स्ट आता फॉर्म्युले बघू चला सगळ्यात पहिल्यांदा आपण कुठला फॉर्म्युला बघितला बेटा पॉवरचा आठवतंय सगळ्यांना सगळ्यात पहिला फॉर्म्युला कुठला बघितला होता आपण पॉवरचा आठवतंय का साइन ऑफ फाय पर्यंत घेऊन घेऊ का नाही आता फॉर्म्युला मीच घेऊन दाखवतो तुम्हाला चला तेच घेईल फॉर्म्युले चला सांगा बरं सगळ्यात पहिल्यांदा आपण कुठला फॉर्म्युला बघितला होता पॉवरचा पॉवरमध्ये पण ॲप अँड पॉवरचा फॉर्म्युला किती होता व्ही अँड आय राईट पॉवरचा फॉर्म्युला पुन्हा पी ॲक्टिव्ह पॉवर झाला किती आला व्ही आय कॉस ऑफ फाय त्याच्यानंतर क्यूवाला फॉर्म्युला बघितला होता व्ही आय साइन ऑफ फाय व्ही आय कुठला आला बेटा साइन ऑफ फाय त्याच्यानंतर इथे सेकंड थर्ड आता इथे फोर्थ मला सांगा करंटची इक्वेशन किती येईल आय इज इक्वल टू आय एम साइन ऑफ ओमेगा टी ही रेफरन्स होती की नाही बेटा येस आणि मग व्होल्टेजची इक्वेशन किती आली व्ही इज इक्वल टू व्ही एम साइन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये ओमेगा टी प्लस फाय लीड झाला हा काय झाला लीड नेक्स्ट चौथं झालं पाचवं आता रेक्टँग्युलर फॉर्म झेड इज इक्वल टू आर प्लस किती असतो जी एक्स मग पुन्हा आर प्लस जे ब्रॅकेटच्या आतमध्ये एक्सेल मायनस एक्सी पण इथे एक्सी तर नाहीच आहे म्हणून आर प्लस किती आला जी एक्सेल ही कोणाची किंमत आली झेडची ही कोणाची किंमत आली झेड त्याच्यावरनंच आपण लगेच पुढे काय काढू शकतो मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल टू किती बेटा अंडर रूट ऑफ किती यायचं इथे आरचा स्क्वेअर प्लस एक्सेलचा स्क्वेअर लक्षात ठेवा मॅग्निट्यूड ऑफ झेड याला म्हणतात कमॉन याला काय म्हणतात मॅग्निट्यूड ऑफ झेड विच इज इक्वल टू आरचा स्क्वेअर प्लस किती आलं एक्सेलचा स्क्वेअर नेक्स्ट पुढे फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्सेल अपॉन खाली किती येतं आर फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ किती येईल एक्सेल अपॉन आर आपण हा फॉर्म बघितला होता की नाही पोलर फॉर्ममध्ये फॉर्म्युले लिहिले होते बेटा हे रेक्टँग्युलर फॉर्म पोलर फॉर्म आठवलं ना त्याच्यामध्ये हा कन्सेप्ट बघितलेला आहे आपण नेक्स्ट फायचा फॉर्म्युला झाला फायच्या नंतर पुढचा एक तुम्हाला फॉर्म्युला जो बघायचा आहे तो 6व्या कन्सेप्टमध्ये पॉवर फॅक्टर इज इक्वल टू किती असतो कॉस ऑफ फाय इज इक्वल टू किती असतो आर अपॉन झेड कॉस ऑफ फायचा फॉर्म्युला बघितला आहे ना आपण पॉवर फॅक्टर इज इक्वल टू कॉस ऑफ फाय इज इक्वल टू किती आला आर अपॉन झेड ओके आता ॲक्च्युली हा आर अपॉन झेड कशातून येतो माहिती का जर तुम्हाला आठवत असेल ना आपण ट्रायंगलचा एक कन्सेप्ट बघितला होता छोटासा ट्रायंगल काढतो हा कुठला झाला आर इकडे आला एक्सेल आणि इकडे काय आला झेड आणि हा इथे काय आला आपला फाय राईट मग आता पा कॉस मला सांगा कॉस ऑफ फाय काय येतं ॲडजसेंट अपॉन हायपोटेनियस आठवलं का पा ॲडजसेंट बाजू फायची ॲडजसेंट बाजू किती आहे आर आहे हायपोटेनियस किती आहे झेड म्हणून कॉस ऑफ फायचा फॉर्म्युला पण किती आला आपला आर अपॉन झेड आता येतो कसा कळाला आधी फक्त सांगितलं इट इज द रेशिओ ऑफ रेजिस्टन्स टू द इम्पिडन्स इट इज द रेशिओ ऑफ कशाचा रेजिस्टन्स टू द इम्पिडन्स पण आलं कसं कळालं कॉस ऑफ फाय फॉर्म्युला काय ॲडजसेंट अपॉन हायपोटेनियस कॉस ऑफ फायचा फॉर्म्युला किती आहे ॲडजसेंट अपॉन हायपोटेनियस ॲडजसेंट बाजू किती आली आर हायपोटेनियस किती आली झेड तसाच ना आपल्याला साइन ऑफ फाय पण काढता येतं मुलांना साइन ऑफ फाय किती असतं ऑपोजिट अपॉन हायपोटेनियस व्हेरी गुड ऑपोजिट अपॉन हायपोटेनियस ऑपोजिट साईड सांगा एक्सेल आणि हायपोटेनियस सांगा झेड म्हणजे ही कोणाची किंमत आली साइन ऑफ फाय म्हणजे उद्या उठून जर साइन ऑफ फाय विचारा तरी पण साइन ऑफ फाय निघायला पाहिजे ट्रायंगल आता ट्रायंगलचा कन्सेप्ट झाला ना तुझा इम्पिडन्स ट्रायंगल झाला की नाही त्या ट्रायंगलच्या कन्सेप्टवरून आपण हे दोन फॉर्म्युले पैदा केले पहिला तर कुठला आहे कॉस ऑफ फायचा आणि अजून एक कुठला पैदा केला बेटा साइन ऑफ फायचा ओके कॉस ऑफ फाय झालं साइन ऑफ फाय झालं पाचवा कन्सेप्ट झाला सहावा त्याच्यानंतर आत्ताच बघितलं आपण क्वालिटी फॅक्टर क्यू इज इक्वल टू काय होतं बेटा एक्सेल अपॉन आर विच इज इक्वल टू किती येईल ओमेगा एल अपॉन आर विच इज इक्वल टू 2πfl अपॉन खाली किती आलं आर कोणाची किंमत आली बेटा ही क्वालिटी फॅक्टर कमॉन ही कोणाची किंमत आली
क्वालिटी फॅक्टर काय झालं काय नाही कळालं बच्चा. नेक्स्ट आता आठवा आणि सगळ्यात IMP कन्सेप्ट आय इज इक्वल टू, हा कंटिन्यू लिहित जाईल ना मी. कॉन्सन्ट्रेशन नीट ठेवा, आता कॉन्सन्ट्रेशन नीट ठेवा, कॉन्सन्ट्रेशन नीट ठेवा, काय सांगतोय काही नाही काही नाही. बघा तुम्ही आहे ना आत्तापर्यंत आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर, त्याच्यानंतर व्ही अपॉन एक्सेल, त्याच्यानंतर व्ही अपॉन एक्सी बघितलेत, हे 3 बघितलेत ना. आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर, व्ही अपॉन एक्सेल, व्ही अपॉन एक्सी. व्ही अपॉन आर कोणासाठी? प्युअर रेजिस्टिव्हसाठी. व्ही अपॉन आर कोणासाठी? प्युअर रेजिस्टिव्ह. व्ही अपॉन एक्सेल कोणासाठी? प्युअर इंडक्टिव्ह. व्ही अपॉन एक्सी कोणासाठी? प्युअर कॅपॅसिटिव्ह. आठवते बेटा. तसंच अजून एक कन्सेप्ट येतो व्ही अपॉन झेड. कमॉन, कुठला कन्सेप्ट येतो? व्ही अपॉन झेड आला ना कधी येतो? कॉम्बोसाठी. आता आपले कॉम्बो चालू झालेत. व्ही अपॉन झेड कन्सेप्ट येईल कोणासाठी येतो? कमॉन, व्ही अपॉन झेड कोणासाठी येतो? कॉम्बोसाठी. व्ही अपॉन झेड कोणासाठी येतो? कॉम्बोसाठी. तसंच आपल्याला अजून 3 कन्सेप्ट घेता येईल. IRMS. बोला इथे किती येईल मग? VRMS अपॉन आर विच इज इक्वल टू VRMS अपॉन एक्सेल, पुन्हा VRMS अपॉन XC आणि अजून एक VRMS अपॉन झेड. ओके, त्याच्यानंतर IAVG. बोला किती लिहिते? VAVG अपॉन आर, पुन्हा VAVG अपॉन एक्सेल, पुन्हा VAVG अपॉन XC, अजून एक VAVG अपॉन झेड. ओके, त्याच्यानंतर IM साठी काय येईल? VM अपॉन आर विच इज इक्वल टू VM अपॉन XC विच इज इक्वल टू VM अपॉन XC. हा एक्सेल आहे हा बेटा. आणि इथे पुन्हा VM अपॉन झेड. कळालं? फाईन. साधा फंडा, RMS, ॲव्हरेज आणि VM. बरोबर. मला सांगा हा कुणासाठी होता रे? प्युअर रेजिस्टिव्ह. हा कुणासाठी होता? प्युअर इंडक्टिव्ह. हा कुणासाठी होता? आणि आता हा कुणासाठी आला? कॉम्बो. हा कुणासाठी आला? कॉम्बो. कॉम्बोमध्ये कुठले कुठले शिकले तुम्ही? RL बघतायत, RC बघतायत आणि अजून एक कुठलं बघतायत? RLC. मग कॉम्बोमध्ये बघताना इथे 9वा फॉर्म्युला Z इज इक्वल टू R प्लस जे एक्सेल असेल. कुठला असेल बेटा? आपल्या कन्सेप्टसाठी R प्लस किती येईल? जे एक्सेल. म्हणजेच मॉड्युलस ऑफ Z इज इक्वल टू किती येईल? अंडर रूट ऑफ आरचा स्क्वेअर प्लस किती येईल बेटा? एक्सेलचा स्क्वेअर. आरचा स्क्वेअर प्लस किती आलं? एक्सेलचा स्क्वेअर. काय झालं काही नाही कळालं? हे कोणासाठी आलं? हे कोणासाठी आलं? RL. हे कोणासाठी येईल बेटा? RL. त्याच्यानंतर आता एक गेसिंग म्हणून फक्त R प्लस जे XC. R मायनस येतो सॉरी. R किंवा हे घेतच नाही, जाऊ द्या. RCचा आपण RC मध्ये बघू. RCचा आपण कशात बघू? RC मध्ये. आणि RLCचा RLC मध्ये बघू. इथपर्यंत फॉर्म्युले कळाले? काय काय झाले काय काय नाही? गॉट इट. उद्यापासून याच्यावरती सगळेच्या सगळे काय चालू होतील? आपले सम्स. उद्यापासून याच्यावरती सगळेच्या सगळे काय चालू होतील? सम्स. आजच्या सेशनमध्ये प्रचंड IMP कन्सेप्ट घेतले. IMP कन्सेप्ट घेतले. कुठले घेतले बेटा? RL सर्किट. RL सर्किटचं सगळं बेसिक सगळं सांगून दिलं RL सर्किटचं. ओके, आता त्याच्यावरती आपले काय चालू होतील? पटापट सम्स. 9-10 गणित आहेत. ठीक आहे, 9 ते 10 गणित आहेत त्याच्यावरती. ओके चालेल. दॅट्स ऑल. स्टार्टिंग विथ द FPE. ओके चलो FPEचं स्टार्ट करतो.